नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी, बांधकाम कामगारांना दिले जाणारे विविध योजनांचे लाभ याच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून 9 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि याच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करत असताना बांधकाम कामगारांना दिले जाणारे प्रमाणपत्र त्यांच्या नोंदणीची मंजुरी मिळत मिळत नाही. त्याचप्रमाणे नोंदणी मंजूर झाल्यानंतर लाभाच्या माध्यमातून लाभासाठी अर्ज केल्यानंतर ते पात्र न होणे किंवा चुकीच्या लाभार्थ्यांना त्यांच्यामध्ये पात्र करून त्याचा लाभ देणे, अशा वेगवेगळ्या जे काही बांधकाम कामगारांच्या समस्या आहेत, तक्रारी आहेत, याचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्थानिक बांधकाम कामगार संयंत्रण समिती, त्याचप्रमाणे विभागीय संयंत्रण समिती अशा 2 गठीत करण्यात मंजुरी दिलेली आहे. याच्या संदर्भातील एक जी.आर. 9 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांची नोंदणी केल्यानंतर त्या नोंदणी मंजुरी न होणे, नूतनीकरणाची प्रक्रिया पार न पाडणे, बांधकाम कामगारांचा लाभासाठी अर्ज केल्यानंतर ते अर्ज तसेच पडून राहणे, चुकीच्या पद्धतीने ते बाद करणे, वेगवेगळे कागदपत्रे मागणे किंवा जे काही एजंट असतील या एजंटच्या माध्यमातून या योजनांचे लाभ दिले जातात, अशा प्रकारचे समाज पसरवणे, अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना राज्यात घडत आहेत. आणि याच्यामध्ये पारदर्शकता यावी, याच सूत्रता यावी, बांधकाम कामगारांची नोंदणी जलद गतीने व्हावी, याच्याप्रमाणे त्यांना दिले जाणारे लाभाचे वितरण हे सुद्धा योग्य प्रकारे व्हावं, यासाठी आता ही समिती काम करणार आहे. आणि याच अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अनेक आमदार समजा एखाद्या तालुक्याच्या 2 तालुक्यांमध्ये एकच आमदार असतील, तर अशा तालुक्याचे आमदार त्या दोन्ही तालुक्यांसाठी काम करतील. असे स्थानिक आमदार या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. मंत्री कामगार यांनी शिफारस केलेले एक व्यक्ती सह अध्यक्ष असणार आहे. पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी, महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी आणि बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी असे सदस्य असतील. तर जे जे सरकारी कामगार अधिकारी जे नोंदणी असतील अधिकारी असतील ते सदस्य सचिव असणार आहेत. ही समिती गठीत केल्यानंतर या समितीच्या माध्यमातून येणारे अर्ज, केले जाणारी नोंदणी, नूतनीकरण याच्या जे काही कार्य, सर्व प्रक्रिया आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवणार आहेत. याच्या पात्रतेसाठी जी काही प्रक्रिया असेल ती पार पाडली जाणार आहे. याच्यामध्ये जर काही लाभार्थ्यांच्या पात्र झाले आणि त्यांच्याबद्दल जर काही शंका उपस्थित करण्यात आली, तर त्याची निकषानुसार कागदपत्र तपासणे, त्याची तपासणी करणे, अशा प्रकारे जर काही चुकीचे व्यक्ती आढळल्या तर त्यांना अपात्र करणे आणि जे काही योग्य व्यक्ती असेल ना या ठिकाणी पात्र करून लाभाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे, या प्रक्रिया आता पार पाडल्या जाणार आहेत. याच्यामध्ये 1 ते 15 तारखेच्या दरम्यान या समितीची बैठक पार पडणार आहे आणि 1 महिन्याभरामध्ये जे काही अर्ज येतील त्या अर्जावरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. ते अर्ज तपासले जातील आणि या अर्जाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे आर्थिक सहाय्य जमा करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्ती जर अपात्र दिसून आली, तर अशा व्यक्तीला अपात्र करण्यासाठी जी प्रक्रिया सुद्धा या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला जर काही अपील करायचे असेल, तर अपील देखील लेखी करता येणार आहे. समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये मंजूर झालेल्या नोंदणी, नूतनीकरण, लाभ वाटप, डीबीटी या अर्जाच्या आवश्यकतेनुसार जे काही तपासणी करायची असेल, तर त्याचे अधिकारी समिती या ठिकाणी राहणार आहेत. समितीप्रमाणेच ही समिती देखील काम करणार आहे. अशा प्रकारे 2 समित्या गठीत करून आता बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये येणारे व्यत्यय, नूतनीकरणामध्ये येणारे समस्या, याचप्रमाणे बांधकाम कामगारांना न मिळणारे लाभ किंवा लाभ मिळण्यामध्ये होणारा विलंब, या सर्ववरती आता कुठेतरी मार्ग निघण्याची मदत होणार आहे. महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा